धर्मवीर उपाधी कुणाकुणाला मिळाली ती बघा. तुम्ही आत्ता तुमच्या मोबाईलमध्ये जावा, जवळपास 7-8 लोकांनी स्वतःला धर्मवीर उपाधी लावलेली आहे. तुम्ही त्यांचे फोटो बघा. काहींनी आता तुम्ही म्हणजे संभाजी महाराजांना काही जण धर्मवीर म्हणतात, हे आपल्या सगळ्यांच्या बघण्यात आलेलं आहे. परंतु तशाच प्रकारच्या उपाधी इतरांनाही दिलेल्या आहेत. काहींचे तर चित्रपट निघालेले आहेत. आता धर्मवीर 2 भाग 2 पण चित्रपट निघणार आहेत. म्हणजे काय चाललंय मला काही कळतच नाही. मग तुम्ही जर छत्रपती संभाजी महाराजांना हे बोलत असाल तर दुसरा कुणी तशी व्यक्ती होऊच शकत नाही. जसं हिंदवी स्वराज्याची स्थापना ही शिवाजी महाराजांनी केली, दुसरी व्यक्ती शिवाजी महाराज होऊच शकत नाही. तशा पद्धतीनं स्वराज्य रक्षकाची जबाबदारी संभाजी महाराजांनी पार पाडली. दुसरा कुणाला स्वराज्य रक्षक म्हणता येणार नाही असं माझं मत आहे. अर्थात माझं मत 100% तुम्हाला पटलंच पाहिजे हा दावा माझा अजिबात नाही. त्याच्यामध्ये वेगवेगळी मतं येऊ शकतात, कारण विचार स्वातंत्र्य आहे आणि प्रत्येकाला ती भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. फक्त ती भूमिका मांडत असताना आपल्याला जे काही ठरवून दिलेलं आहे संविधानाने, त्याच्या बाहेर जाऊन आपण ती भूमिका मांडता कामा नये.